खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले 3 मोठे निर्णय। संपूर्ण राज्यातल्या लाडक्या बहिणी आनंदानं नाचू लागल्या आहेत, कारण आता सर्व बहिणी पात्र होणार। ज्या बहिणींचे पैसे अडकले होते ते पैसे आता येणार, कारण लाडक्या बहिणींना आता पुन्हा संधी मिळणार आहे। कारण काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यापैकी पहिला निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांना अजूनही डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही। मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या निर्णयाअंतर्गत आता ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता हप्ता मिळणार। दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची केवायसी अपूर्ण राहिलेली आहे किंवा केवायसी करताना काही चुका झालेल्या आहेत किंवा केवायसी पूर्णच झालेली नाही, अशा महिलांना आता पुन्हा संधी मिळणार। तर तिसरा निर्णय हा सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय आहे। तो फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भातला आहे, कारण की आता डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासोबत फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण देखील आता होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलाय। आता ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी अटीमुळे बाहेर गेल्या होत्या, ज्या बहिणी केवायसी मुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, ज्यांचे हप्ते बंद झालेले होते, अशा सर्व बहिणींचे हप्ते आता सुरू होणार आहेत, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे। 3 असे निर्णय जे लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय क्रांतिकारी ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते लाडक्या बहिणीला मिळणार। ज्या बहिणींचे पाठीमागचे पैसे राहिले होते ते आता जमा होतील। फक्त त्यांनी एक काम करायचं आहे। एक काम करायला लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, ज्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार। लाईव्ह महाराष्ट्र 24 तुमचं स्वागत आहे। कारण की काही दिवसांमध्ये जानेवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झालं होतं, जे संपलं, पण बऱ्याचशा बहिणींना जानेवारीचा हप्ताच मिळाला नव्हता। प्रजासत्ताक दिनानिमित्त पैसे मिळाले नव्हते, तर काही बहिणींना डिसेंबरचा हप्ता जो जानेवारीमध्ये वितरित झाला होता तोही मिळाला नव्हता, ज्यामुळे बहिणी संतप्त झाल्या होत्या। काही ठिकाणी बहिणींनी मोर्चे काढले होते, राग व्यक्त केला होता। आम्हाला जानेवारीचा डिसेंबरचा हप्ता द्या अशी मागणी होती, आणि त्याच मागणीला अनुसरून सरकारने हा पहिला निर्णय घेतला, ज्याच्या अंतर्गत डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे वितरण होणार आहे। त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की केवायसीच्या संदर्भात महिलांना प्रचंड अडचणी आल्या होत्या। काही महिलांनी चुकून दुसरीकडे क्लिक केलं होतं, तर काही बहिणींची तारीख निघून गेली तरी केवायसी झाली नव्हती। तर 50% बहिणींच्या केवायसी मध्ये प्रॉब्लेम झाला होता, आणि ज्यामुळे बहिणींचे हप्ते बंद होणार होते। आणि त्यामुळेच दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा केवायसीची संधी आता मिळणार आहे। सरकारने 1 नव्हे 2 नव्हे तर 3 मोठे निर्णय घेतले, जे सांगत असताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, जर तुम्हाला इथून पुढे पैसे नियमित हवे असतील, पाठीमागचे पैसे मिळवायचे असतील, केवायसीला संधी पाहिजे असेल, तर 2 काम तुम्ही लवकरात लवकर करायचे आहेत। लाईव्ह महाराष्ट्र 24 अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतात, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा। खरं तर बहिणींसाठी ही महत्त्वाची संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कालपर्यंत असं वाटत होतं की लाडक्या बहिणी प्रचंड अपात्र होत आहेत, मोजक्याच बहिणीला पैसे मिळत आहेत, बऱ्याचशा बहिणीला मेसेजेस येत नाही। पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मग काय, ते 3 मोठे निर्णय आहेत। मागाचे पैसे मिळवण्यासाठी कोणते 2 काम तुम्हाला करायला सांगितलेले आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे। पहा हा व्हिडिओ, याचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका, कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे आणि पुढचे पैसे सगळे भवितव्य या व्हिडिओवर अवलंबून आहे। व्हिडिओ मधला एक ना एक शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की प्रत्येक निर्णयामागची काय काय काम आहे अशी डिटेल माहिती तुम्हाला देणार। पहा, सगळ्यात आधी आपण पाहतोय
की डिसेंबरच्या आणि जानेवारीच्या हप्त्यास मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। दुसरी गोष्ट, तुमची केवायसी जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुमची केवायसी झालीच नसेल किंवा केवायसी मध्ये काही चुका झाल्या असतील तर काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओच्या शेवटी आहे, तो म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात आहे। अतिशय महत्त्वाची माहिती पाहतोय पहा। लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होऊन जाणार आहे। पहा, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून तुम्ही जर तुमच्या 1500 रुपयाची वाट पाहत असाल, तुमचा प्रजासत्ताक दिन जर बिना हप्तेवारी गेला असेल किंवा तुम्हाला हप्ता जरी मिळाला असेल तर पुढचे हप्ते मिळतील की नाही असा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल, तर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहे। कारण की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी एक अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला। डिसेंबर जानेवारीचा हप्ता का आला नाही, तुमची केवायसी चुकली असेल तर काय करायचं, फेब्रुवारी 2025 चा हप्ता कशा पद्धतीने मिळतोय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये देणार आहे। पहा, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सरकारने जानेवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू केलं होतं। तसंच ते जानेवारीमध्ये डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण झालं होतं। पण अशा लाखो महिला आहेत की ज्यांना एकही रुपया मिळाला नाही आणि यामुळेच महिलांनी नाराजी व्यक्त करत मोर्चे काढले होते। आणि याला तोंड फोडण्यासाठी विविध मतदारसंघातील आमदार आणि लोकप्रतिनिधींनी लाडक्या बहिणीच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडल्या। तांत्रिक चुकामुळे महिला अपात्र ठरल्या, त्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी द्या अशी मागणी केली आणि अखेर त्या मागणीला अगदी सकारात्मक उत्तर मिळालं आहे। लाईव्ह महाराष्ट्र 24 अशा प्रत्येक अपडेटची माहिती तुम्हाला मिळत राहते। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहतोय की डिसेंबर जानेवारीचा रखडलेला निधी एकत्रित देण्याबाबत सरकारने काय पाऊल उचललंय। ज्यांची केवायसी चूक झाली आहे किंवा अपूर्ण राहिली आहे अशा महिलांनी नेमकं काय करायचं, त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, गेल्या काही दिवसात आपण पाहिलं, राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांनी आपल्या हक्कासाठी मोठा उठाव केला होता। अनेक ठिकाणी मोठी आंदोलनं झाली। प्रजासत्ताक दिनापूर्वी अगदी थोड्याच महिलांना हप्ता मिळाला, पण बऱ्याचशा महिलांना डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता आणि यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। अनेक जिल्ह्यांमध्ये महिला लाभार्थ्यांनी रस्ता रोको केला। निवडणुका संपल्या म्हणून योजना बंद झाली का असा प्रश्न महिला विचारत होत्या, पण वास्तव तसं नव्हतं। खरं तर तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे हप्ते थांबले होते। विशेषतः ई-केवायसी प्रक्रिया करताना ज्या अडचणी आल्या त्यामुळे लाखो महिला या लाभापासून वंचित राहिल्या आहेत आणि यामुळेच आता सरकारने यावर निर्णय घेतला। मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता न येण्याची 5 प्रमुख कारणं सांगितली आहेत। आता ही 5 कारणं तुम्ही लक्षपूर्वक ऐका। यातलं जर कोणतंही तुमचं कारण असेल तर तुम्हाला त्यानुसार काम करून घ्यायचं। पहिलं कारण म्हणजे केवायसी करताना झालेली चूक। केवायसी पोर्टलवर प्रश्न विचारला होता की तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी आहे का। अनेक महिलांनी माहिती नसल्यामुळे तिथे हो असं उत्तर दिलं आणि त्यामुळे त्या महिला डायरेक्ट अपात्र ठरल्या। वास्तविक त्या महिलाच्या घरात कोणी सरकारी नोकरीला जात नव्हतं, पण महिलांनी चुकून तिथे हो उत्तर दिल्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या। आता यावर पर्याय काय दिला ते पुढे सांगतोय। दुसरं कारण होतं आधार कार्डचा चुकीचा वापर। एकाच कुटुंबातल्या 2 महिलांनी एका पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड अर्जासाठी जोडलं। आता बऱ्याच वेळा अविवाहित महिला असतील किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित आहे, पण दोघींनी जर वडिलांचंच आधार कार्ड जर केवायसी करताना दिलं असेल तर ते सिस्टीमने डुप्लिकेट आहे म्हणून धरलं आणि एका घरात जास्त लाभार्थी म्हणून पकडलं आणि त्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या। आता हे दुसरं कारण होतं। आता दुसरा निर्णय सरकारने काय घेतला की केवायसी दुरुस्तीची संधी दिली जाणार। पहा, वेगवेगळ्या ठिकाणचे आमदार खासदार असतील, विविध पॉलिटिकल नेते असतील, लीडर्स असतील, तर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की ज्या ज्या महिलांची केवायसी चुकली त्या चुकून अपात्र झाल्या आहेत तर त्यांना पात्र करण्यासाठी केवायसी दुरुस्त करण्याची संधी द्या। तर अशा प्रकारे देखील आता मागणी होताना दिसत आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीला त्यांची केवायसी दुरुस्त करण्यासाठी तसेच जी डेडलाईन केवायसीची होती ती देखील वाढून देण्याविषयी
नक्कीच यावर निर्णय होऊ शकतो. आणि तिसरा मोठा निर्णय हा फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भात आहे. आता सगळ्या निवडणुका संपल्या, पण जिल्हा परिषद आणि ज्या आहे त्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मार्चमध्ये होत आहेत. आणि मग याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच फेब्रुवारीचा हप्ता येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये किंवा 8 दिवसांमध्ये टाकण्याची शक्यता देखील याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आता तुमची केवायसीच्या बाबत काय चूक झालेली आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. वर सांगितलेल्या 5 चुका ज्या आहेत तर त्या चुकांपैकी कोणती चूक झाली आहे की ज्यामुळे तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, तोही तुम्ही खाली कमेंटमध्ये नोंदवा. लाईव्ह महाराष्ट्र 24 वर आम्ही नक्कीच त्या कमेंटमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईव्ह महाराष्ट्र 24 वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.